मध्ये जे आहे बहुपदीला द्विपदीने भागायचं आहे। सराव संच 10.1 मध्ये जे आहे आपण एकपदीला एकपदीने भागणे, द्विपदीला एकपदीने भागणे असे जे आहे उदाहरण सोडवले होते। त्याचप्रमाणे जे आहे एकपदीने बहुपदीला सुद्धा भागलेला आहे। तर यामध्ये जे आहे द्विपदीने बहुपदीला आपल्याला भागायचं आहे। मग काय करायचं तर सर्वात पहिल्यांदा आपण भाजक भाज्यामध्ये मांडणी करून घ्यायची आहे। भाजक काय आहे आपला y + 4, नंतर भाज्य आहे y वर्ग + 10y + 24। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या पदाचा विचार करायचा आहे। पहिल्या पदाला आपल्याला भाग द्यायचा आहे। मग y वर्ग आपल्याकडे यायला पाहिजे, म्हणजेच आपण y + 4 ला कोणत्या संख्येने गुणणार आहोत जेणेकरून आपल्याकडे y वर्ग येईल। तर y वर्ग येण्यासाठी जे आहे y ने y ला गुणल्यास जे आहे आपल्याकडे जे आहे y वर्ग येईल। म्हणजेच आपल्याकडे काय आलेला आहे गुणाकार 4y + y वर्ग। मग आलेला गुणाकार जे आहे आपण या ठिकाणी लिहून घेऊया, y वर्ग + 4y। आता काय करायचं आहे आपल्याला तर आता आपल्याला चिन्ह बदल करायचा आहे। या ठिकाणी आपण बेरजेचे चिन्ह आहे तर वजाचं चिन्ह घेऊया आणि या ठिकाणी बेरीज आहे तर वजा करूया। नंतर y वर्ग कट झाला, त्याचं उत्तर 0 आलं। आता इथे कोणतं चिन्ह द्यायचं, पहिल्यांदा आपण गणिती क्रिया करून घेऊया। तर 10 मधून 4 गेले 6y हे उत्तर येईल। आणि चिन्ह कोणतं द्यायचं इथे तर आपण चिन्ह जे आहे मोठ्या संख्येचं द्यायचं, अधिकचं चिन्ह द्यायचं। आता पुढील पद जे आहे पुढील संख्या जशीच्या तशी लिहून घ्यायची। मग आपल्याकडे जे आहे दुसऱ्या स्टेपमध्ये जे आहे y + 4 गुणेला किती करायचे की आपल्याकडे 6y येईल। तर आपल्याकडे आपण जे आहे 6 ने गुणणार आहोत, 6y आपल्याकडे येईल 6y + 6 * 24। बघा पद आलेला आहे आपल्याकडे 6y + 24, आपण ते लिहून घेऊन 6y + 24। या ठिकाणी बेरजेचे चिन्ह आहे तर आपण वजाबाकी करणार आहोत आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे तर उत्तर आपलं 0 आलेलं आहे। मग आपण आणि भागाकार किती आलेला आहे तर पहिल्यांदा आपण जे आहे y ने गुणलेला आहे आणि नंतर जे आहे 6 ने गुणलेला आहे, बरोबर। म्हणजे आपण भागाकार लिहू शकतो y + 6। मग आपण लिहून घेऊया, उत्तर लिहून घेऊया आपलं, भागाकार बरोबर y + 6 बाकी बरोबर 0। आता मी हे असे स्टेप का दाखवल्या कारण की तुम्ही जे आहे तुम्हाला समजण्यासाठी असा गुणाकार करायचा आहे। पुढील स्टेप जे आहे आपण आडव्या मांडणीने करणार आहोत। नंतर दुसरं उदाहरण आहे कंसामध्ये p वर्ग + 7p - 5 भागेला p + 3। मांडणी करून घेऊया, भाजक आहे p + 3 p वर्ग + 7p - 5। तर आपण निरीक्षण केल्यास आपले जे आहे पद जे आहे उतरत्या क्रमाने आहे, म्हणजे आपण याच्यात कोणताच बदल करणार नाही आहे। आता आपल्याला काय पाहिजे p वर्ग पाहिजे। मग या पदाला जे आहे कोणत्या चलाने गुणायचं आहे तर p ने जर आपण गुणलं तर आपल्याकडे काय येईल p वर्ग येईल आणि p ने जर 3 ला गुणलं तर आपल्याकडे 3p येईल, बरोबर की नाही। मग आपण लिहून घेणार आहोत पहिली स्टेपला आपली गुणेला काय आलं आपल्याकडे p वर्ग + 3p। नंतर चिन्ह बदल करायचा आहे, या ठिकाणी वजा आणि या ठिकाणी सुद्धा वजा चिन्ह। नंतर p वर्ग 0 आणि या ठिकाणी 7 मधून 3 वजा केले तर आपल्याकडे काय येणार आहे 4p। मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे आणि पुढील संख्या चिन्ह जसंच्या तसं आणि संख्या लिहून घ्यायची आहे। तर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण बघूया p + 3 या द्विपदीला कोणत्या संख्येने गुणायचं तर सरळ आहे, इथे 4 नेच आपल्याला गुणावं लागेल।
म्हणजे आपल्याकडे उत्तर काय येईल, तर उत्तर येईल 4p अधिक 4ने 3ला गुणल्यास 12 हे उत्तर येईल. नंतर एक पद आपण लिहून घेऊया, 4p अधिक 12. चिन्ह बदल करायचा आहे. तर या ठिकाणी जे आहे बेरीज आहे वजा, आणि या ठिकाणी पण वजा करूया. आता बघा 4p मधून 4p गेला, 0 राहिला. ठीक आहे. नंतर आता इथे वजा, वरती वजाचं चिन्ह आहे आणि आपण चिन्ह बदल केल्यास नंतर सुद्धा वजा आला. आता मधल्याच चा आपल्याला विचार करायचा नाही आहे. तर आपल्याकडे काय येईल, तर वजामधून वजा अधिक वजा जे आहे धन होते, ऋण अधिक ऋण धन होते. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 5 अधिक 12चा बेरीज करावं लागेल. आणि 12 अधिक 5 किती होतात, तर 12 अधिक 5 17 होतात. आणि चिन्ह कोणतं द्यावं लागेल, मोठ्या संख्येचं. म्हणजेच p अधिक 4 हा आपला भागाकार आलेला आहे. भागाकार बरोबर p अधिक 4 आणि बाकी किती आलेले आहे, बाकी आलेली आहे आपली वजा 17. तिसरं उदाहरण आहे 3x अधिक 2x वर्ग अधिक 4x घन भागेला x वजा 4. तर सर्वात पहिल्यांदा आपण मांडणी करून घेऊया. तत्पूर्वी आपण जर निरीक्षण केलं तर आपली बहुपदी जी आहे, बहुपदींची कोटी जी आहे आपल्याला चढत्या क्रमाने दिसते. तर आपल्याला काय करायचं आहे, ती उतरत्या क्रमाने लिहायची आहे. मग 4x घन अधिक 2x वर्ग अधिक 3x बरोबर. मग जे आहे आपण पहिल्यांदा 4x घनचा विचार करूया. तर आपल्याला जे आहे x वजा 4ला कोणत्या पदाने गुणायचं आहे, की आपल्याकडे 4x घन येईल. बघा म्हणजेच आपल्याला तर पहिली स्टेप येण्यासाठी आपण x वजा 4 गुणिला करणार आहोत. आता 4x पाहिजे आपल्याला, म्हणजे आपण 4 घेणार आहोत. म्हणजेच आपल्याकडे 4x येऊन गेलेला आहे. पण तर आपल्याला x घन पाहिजे. पहिल्या पदाचा विचार जर आपण केला, x घन पाहिजे, म्हणजे आपल्याला कितीने गुणावं लागेल, तर x वर्गने गुणावं लागेल बरोबर. आता 4x वर्गने जर x ला गुणलं तर 4x घन येणार आहे. ओके. नंतर वजाचं चिन्ह असल्यामुळे वजाचं चिन्ह. तर 4ने जे जर आपण 4x वर्गला गुणलं तर किती येणार आहे, 16x वर्ग. ठीक आहे. म्हणजे आलेलं पद जे आहे पहिल्यांदा आपण लिहून घेऊया, 4x घन वजा 16x वर्ग. ठीक आहे. नंतर जे आहे आपण चिन्ह बदल करणार आहोत. तर या ठिकाणी वजा आणि या ठिकाणी जे आहे वजा आहे, तर आपण अधिक करणार आहोत. 16 इथे 0 अधिक 16 आणि 2 किती होतात, 18x वर्ग अधिक 3x जसे तसे लिहिणार आहोत. मग आपल्याला काय पाहिजे, 18x वर्ग हवा आहे. आपल्याकडे भाजक काय आहे, x वजा 4 गुणिला किती करणार आहोत, तर आपल्याला कोण हवा आहे, तर 18 हवा आहे. तर पहिल्यांदा आपण 18x आलेला आहे आपल्याकडे आणि x वर्ग हवा आहे, तर x करणार आहोत. कारण की xने xला गुणल्यानंतर x वर्ग येईल बरोबर ना. मग जे आहे आपण आपल्याकडे उत्तर येईल 18x वर्ग वजा, आता 18ने 4ला जर गुणलं तर 18 चूक 72, 72x आपल्याकडे उत्तर येईल. मग आपण इथे लिहून घेऊया 18x वर्ग वजा 72x. चिन्ह बदल करूया, इथे वजा आणि इथे अधिक. 18तून 18 गेले, 0 राहिले. तर इथे अधिक अधिक आहे म्हणजे अधिकच करावं लागेल, बेरीजच करावं लागेल. म्हणजेच आपल्याकडे उत्तर काय आहे, या दोघांची बेरीज जर केली तर 75x हे उत्तर येणार आहे. मग आता आपलं उत्तर संपलं का, तर नाही. आपल्याकडे भाजक जो आहे तो
यक्समध्ये आहे, बरोबर की नाही. मग आपल्याला परत तिसरी पायरी करावं लागेल. तर तिसऱ्या पायरीमध्ये आपण करणार आहोत यक्स वजा 4 गुणिला किती करावं लागेल बरं आपल्याला. तर आपल्याकडे या यक्सची कोटीसुद्धा 1 आहे आणि या यक्सची सुद्धा कोटी 1 आहे. तर आपल्याला जे आहे 75ने गुणावं लागेल, बरोबर की नाही. म्हणजेच आपल्याकडे 75 यक्स येतील पहिल्या याच्यामध्ये आणि नंतर जे आहे 75 चूक किती होतात बरं. तर 75 चूक 300. करून बघा आता. 5 चूक 20, 20 0, हातच्याले 2 आणि 4 7 28, 28 आणि 2 30. तर 300 उत्तर आलं की नाही आपलं. तर मग आपण हे उत्तर लिहून घेऊया. 75 यक्स वजा, सॉरी इथे वजाचं चिन्ह होतं, इथे वजाचं चिन्ह होतं, वजा 300 वजा 300. तर आता जे आहे चिन्ह बदल करून घ्या. इथे वजा, इथे बेरीज. मग 75मधून 75 गेले, 0 राहिले आणि इथे जे आहे उत्तर आपलं अधिक 300 येणार आहे. ठीक आहे. आता समजलं. मग आपण उत्तर लिहून घेऊया. भागाकार काय आलेला आहे आपला भागाकार. तर भागाकार आलेला आहे आपला 4x, इथे 4x वर्ग अधिक 18x आणि नंतर अधिक जे आहे 75, बरोबर की नाही. 75. मग आपण भागाकार लिहून घेणार आहोत. 4x वर्ग अधिक 18x अधिक 75. बाकी किती आलेली आहे. बाकी आलेली आहे 0. चौथं उदाहरण आहे 2m चा घन अधिक m वर्ग अधिक m अधिक 9. तर या ठिकाणी जे आहे आपली बहुपदी जी आहे उतरत्या क्रमाने आहे. भागेला किती करायचे आहे आपल्याला. 2m वजा 1. मग आता आपल्याकडे पहिलं पद जे आहे 2m चा घन आहे आणि भाजकामध्ये पहिल्यांदा 2m दिलेला आहे. तर आपल्याला m घन पाहिजे आणि 1 याच्या m ची कोटी काय आहे 1 आहे. म्हणजे आपल्याला 2m च्या वर्गाने गुणावं लागेल. कसं. तर पहिल्या स्टेपमध्ये 2m वजा 1 गुणिला जर आपण m वर्ग केलं तर आपल्याकडे काय येईल 2m चा घन येईल वजा m वर्ग. उत्तर हे पद जे आहे आपण लिहून घेऊया. 2m चा घन वजा m वर्ग. चिन्ह बदल करून घेऊया. या ठिकाणी वजा, या ठिकाणी अधिक. 2m वर्ग कट होणार आहे, त्याचं उत्तर येणार 0. आता या ठिकाणी जे आहे आपल्याला m वर्ग अधिक m वर्ग बरोबर किती येणार आहे 2m वर्ग अधिक बेरजेचं चिन्ह लिहायचं आहे इथे, नंतर m लिहून घेणार आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला 2m वर्ग हवा आहे. या ठिकाणी आपल्याला 1m आहे, म्हणजेच आपण कितीने गुणणार आहोत तर m ने गुणणार आहोत. ठीक आहे. कसं ते बघूया. तर 2m वजा 1 गुणिला जर आपण m केलं तर आपल्याकडे काय येणार आहे 2m वर्ग आणि वजा m येणार आहे. मग आलेलं पद जे आहे इथे लिहून घेऊया. 2m वर्ग वजा m. चिन्ह बदल करूया. इथे वजा आणि या ठिकाणी अधिक येणार आहे. तर परत जे आहे 2m वर्ग कट होणार आहे, त्याचं उत्तर येणार आहे 0. या ठिकाणी 2m आणि हा m आणि हा m किती होणार आहे तर 2m होणार आहे अधिक 9. आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला जे आहे कोणत्या संख्येने गुणायचं तर जे आहे आपण 1 नेच गुणणार आहोत, म्हणजेच आपल्याकडे 2m येईल. बरोबर. 2m वजा 1 गुणिला किती करणार आहोत तर 1 करणार आहोत, म्हणजेच आपल्याकडे जे आहे 2m आणि 1 ने 1 ला गुणल्यास जे आहे आपल्याकडे उत्तर येईल 1. मग आलेलं पद जे आहे आपण लिहून घेऊया. 2m
वजा 1. चिन्ह बदल करणार आहोत. या ठिकाणी वजा, या ठिकाणी अधिक. 2m वजा 2m 0 येणार आहे आणि 10, 9 आणि 1 किती होणार आहे तर 10 होणार आहेत. उत्तर लिहून घेऊया. भागाकार बरोबर m वर्ग अधिक m अधिक 1. बाकी किती उरलेला आहे? बाकी आलेला आहे 10. पाचवं उदाहरण आहे 3x वजा 3x वर्ग वजा 12 अधिक xचा चौथा घात अधिक xचा तिसरा घात भागेला 2 अधिक x वर्ग. उदाहरणामध्ये आपल्याला बहुपदीची कोटी इकडे तिकडे दिलेली आहे. मग आपल्या नियमानुसार जे आहे बहुपदीची कोटी आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायची आहे. ती मी इथे लिहून घेतली आहे. xचा चौथा घात नंतर xचा तिसरा घात वजा x 3x वर्ग नंतर अधिक 3x, कारण की इथे बघा अधिकचं चिन्ह असतं, नंतर वजा 12. नंतर आपल्याला भाजक सुद्धा जो आहे उलटा दिलेला होता, तर आपण पहिल्यांदा बहुपदीची कोटी घेतलेली आहे, नंतर संख्या किंवा स्थिरांक घेतलेला आहे. मग मांडणी करून घेऊया. आणि आता पहिल्यांदा आपल्याला एक्सची कोटी किती आहे तर 4 आहे आणि या ठिकाणी एक्सचा वर्ग दिलेला आहे. मग आपल्याला जे आहे पहिल्या स्टेपमध्ये एक्सचा वर्ग अधिक 2 गुणेला किती करायचे आहे तर गुणेला करायचे आहे एक्स वर्ग, जेणेकरून आपल्याकडे उत्तर काय येईल तर उत्तर येईल एक्सचा चौथा घात अधिक, बघा इथे ट्विस्ट आहे हा, 2x वर्ग. तर आता पहिल्यांदा आपल्याकडे चौथा घात आलेला आहे, नंतर दुसरा घात आलेला आहे. तर आता कसं लिहायचं तर बघा लगेच इथे लिहू नका, कारण की काय होईल तर उत्तर तुमचं चुकेल. आपल्याला 2x वर्ग जो आहे तो x वर्ग या पदाखालीच लिहावं लागेल. मग आपण लिहूया एक्सचा चौथा घात एक्सच्या चौथा घाताच्या खाली आणि 2x वर्ग हा 3x वर्गच्या खाली. इथे चिन्ह जे आहे अधिकचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा अधिक देणार आहोत. इथे चिन्ह बदल होणार आहे. इथे अधिकचं चिन्ह असतं वजा होईल, इथे अधिकचं वजा होईल. नंतर जे आहे आपण पहिलं पद कट होणार आहे, म्हणजेच त्याचं उत्तर 0 येणार आहे. नंतर इथे वजा आहे आणि इथे सुद्धा वजा आहे, म्हणजे वजा वजा अधिक होतं, म्हणजे इथे जे आहे तर 5x वर्ग आपण लिहिणार आहोत आणि चिन्ह जे आहे वजाचं लिहिणार आहोत. तर नंतरच्या संख्या ज्या आहे आपण जसे तसे लिहिणार आहोत. तर दुसऱ्या स्टेपमध्ये जे आहे आपण x वर्ग अधिक 2 गुणेला x करणार आहोत. तर म्हणजे आपल्याकडे xचा घन येईल आणि नंतर 2x येईल. तर आपल्याला ज्या पदाखाली तेच पद लिहायचं आहे. इथे जे आहे बहुपदीची कोटी 3 होती म्हणून आपण 3 या कोटीखाली लिहिलेलं आहे. इथे 1 होती म्हणून जे आहे 2x 3xच्या खाली लिहिलेलं आहे. नंतर जे आहे आपल्याकडे एक्सचा तिसरा घात एक्सचा तिसरा घात याचं उत्तर 0 येईल. इथे वजाचं चिन्ह 5x वर्ग अधिक 1x वजा 12 एवढी शिल्लक राहिलेली आहे बहुपदी. मग आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला वजा 5x वर्ग हवे आहे. तर तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला x वर्ग अधिक 2 गुणेला किती करावे लागतील, म्हणजे आपल्याकडे उत्तर 5x वर्ग येईल. तर 5x वजा 5x हवं आहे आपल्याला, म्हणजेच वजा 5ने त्याला गुणावं लागेल, वजा 5ने. तर बघा वजा 5x वर्ग आपल्याकडे आलेला आहे, वजा 5x वर्ग. आता वजा आणि अधिक तर जे आहे 5 दुनी 10 5 दुनी 10 म्हणजे इथे वजाचं चिन्ह येईल. तर वजा 5 आणि वजा 10 वजा 10. आता चिन्ह बदल होईल या ठिकाणी, इथे वजाचं चिन्ह आहे आणि अधिकचं चिन्ह लिहूया, चिन्ह बदल, आणि इथे सुद्धा अधिकचं चिन्ह येईल. तर वजा आणि अधिक वजा होतं म्हणजे इथं उत्तर 0 आलेलं आहे. इथे वजा आणि अधिक वजा होणार आहे म्हणून इथे वजा 2 येणार आहे, कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. वजा 2 आलेलं आहे. नंतर अधिक बघा अधिक जे आहे 1x म्हणजे आपण त्याला x सुद्धा लिहू शकतो. आता
यक्सची कोटी 1 आहे आणि इथे जे आहे यक्सची भाजकामध्ये यक्सची कोटी 2 आहे, म्हणून आपल्या बाकी जे आहे यक्स वजा 2 एवढंच येणार आहे, म्हणून आपण भागाकार लिहिणार आहोत. उत्तर भागाकार बरोबर यक्स वर्ग अधिक यक्स वजा 5. बाकी किती आलेलं आहे? बाकी यक्स वजा 2 एवढा आलेला आहे. व उदाहरण आहे ए चा चौथा घात वजा ए चा तिसरा घात अधिक ए चा वर्ग वजा ए अधिक 1 भागेला ए चा तिसरा घात वजा 2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उतरत्या क्रमाने जे आहे आपली बहुपदीची कोटी दिलेली आहे, त्याच्यामुळे कुठलाच बदल आपल्याला करायचा नाही. मग पटकन आपण काय करूया, तर पहिल्या पदाचा विचार करूया. इथं पहिलं पद काय आलेलं आहे? पहिलं पद ए चा चौथा घात आलेला आहे आणि भाजकामध्ये ए चा तिसरा घात दिलेला आहे. मग आपण पहिल्या स्टेपमध्ये जे आहे कोणत्या संख्येने गुणाकार करायचं की आपल्याकडे ए चा चौथा घात येईल. तर आपल्या लगेच लक्षात आलं असेल की आपल्याला फक्त एने गुणावं लागेल, बरोबर आहे या पदाला. मग आपण जे आहे आपल्या भाजकाला एने गुणल्यास आपल्याकडे उत्तर काय येईल? गुणेला ए केल्यास उत्तर आपल्याकडे काय येईल? तर ए चा चौथा घात येईल. त्याचप्रमाणे 2 येईल वजा 2 बरोबर आहे. मग आता तुम्हाला कळलं असेल मागच्या उदाहरणावरून की आपल्याला कोटी ज्या त्या संख्येच्या किंवा ज्या त्या पदाच्या खाली लिहायची आहे. एची कोटी किती आहे? 1 आलेली आहे. मग या ठिकाणी एची 1 कोटी असणारा पद कुठे आहे? तर या ठिकाणी आहे, म्हणून आपण उत्तर तिथेच लिहिणार आहोत. ए चा चौथा घात चिन्ह जसंच्या तसं वजा 2 बरोबर. मग आपण काय करूया? चिन्ह बदल. इथे बेरीज आहे, इथे वजाबाकी करूया. इथे वजाचं चिन्ह आहे, इथे बेरीज करूया. पहिलं पदाचं उत्तर 0 येईल. दुसरे पद आपण लिहून घेऊया वजा ए चा तिसरा घात अधिक ए चा वर्ग. आता इथे काय होईल? तर ए वजा ए आणि अधिक 2 तर याचं वजाच होणार आहे. उत्तर काय येणार आहे? 1 आपण फक्त ए लिहिलं तरी चालेल. मग समोरची संख्या लिहून घेऊया अधिक 1. मग आता आपल्याकडे दुसऱ्या स्टेपमध्ये ए चा तिसरा घात हवा आहे आणि ए चा तिसरा घात ऑलरेडी इथे आहे. मग आपण भाजकाला जे आहे वजा 1 नी गुणल्यास आपल्याकडे ए चा तिसरा घात येईल, बरोबर आहे. नंतर ए नी जे आहे 2 ला गुणल्यास वजा 2 येईल, पण इथे चिन्ह बदल होईल कारण की आता नुसतंच संख्यांचा गुणाकार होणार नाही तर चिन्हांचा सुद्धा गुणाकार होईल. मग वजा वजा काय होतं? तर धन होतं आणि या ठिकाणी अधिक 2 येईल. मग आपण इथे आपला ए चा घन आणि अधिक 2 लिहून घेणार आहोत आणि चिन्ह बदल करणार आहोत. इथे जे आहे वजाचं चिन्ह येईल आणि इथे सुद्धा वजाचं चिन्ह येईल. तर इथे अधिक असल्यामुळे वजा वजा 0 होतील आणि या ठिकाणी जे आहे अधिक आणि वजा काय होईल? वजा होईल आणि जे आहे वजा 1 येईल. या ठिकाणी अधिक ए जसाच्या तसा, त्याचप्रमाणे अधिक ए वर्ग जसाच्या तसा. आता ए वर्ग जो आहे एची कोटी 2 आहे किंवा घातांक 2 आहे. या ठिकाणी आपल्याला भाजकामध्ये एचा घातांक 3 दिलेला आहे, म्हणजेच तो मोठा आहे. त्याच्यामुळे जे आहे आपली बाकी ए वर्ग अधिक ए वजा 1 हे येणार आहे. म्हणून भागाकार उत्तर लिहूया. भागाकार बरोबर ए वजा 1 बाकी राहिलेली आहे आपली ए वर्ग अधिक ए वजा 1. ओके. सातवं आणि शेवटचं उदाहरण आहे 4x चौथा घात नंतर 5x चा तिसरा घात वजा 7x अधिक 1 भागेला 4x वजा 1. तर आपल्याला इथे बहुपदीची कोटी जी आहे उतरत्या क्रमात दिसते, परंतु एक पद जे आहे आपल्याला 4 दिसतंय, 3 दिसतंय, 2 दिसतच नाही. मग आपल्याला काय करायचं? तर 0 हा सहगुणक वापरून बहुपदीची कोटी तयार करून घ्यायची आहे. 4x चा चौथा घात वजा 5x चा घन वजा 0x चा वर्ग वजा 7x अधिक 1 बरोबर आहे. नंतर भागीला जे आहे 4x वजा 1
करून घ्यायचं आहे। इथे आपण भागाकार स्वरूपात मांडणी करून घेतलेली आहे। नंतर जे आहे आपल्याला पहिल्या पदाचा आपण विचार केल्यास या ठिकाणी पण 4 दिसतोय, या ठिकाणी पण 4 दिसतो। आता x ची कोटी जी आहे इथं 4 आहे, घातांक 4 आहे, तर या ठिकाणी 1 आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, x चा तिसरा घात घ्यावा लागेल, बरोबर आहे। x चा तिसरा घात घेतल्यास आपल्याकडे इथं x चा चौथा घात येईल। मग आपण जे आहे पहिल्या स्टेपमध्ये x 4x - 1 गुणेला x चा तिसरा घात करणार आहोत, म्हणजेच आपल्याकडे x चा 4x चा चौथा घात वजा x चा तिसरा घात येईल, ठीक आहे। नंतर आपण जे आहे लिहून घेऊया हे पद 4x चा चौथा घात नंतर वजा x चा तिसरा घात, ठीक आहे। नंतर चिन्ह बदल करूया, या ठिकाणी बेरीज असतं तर वजा पाकी, या ठिकाणी वजा आहे तर अधिकचं चिन्ह होईल, तर इथे 0 आणि इथं 5 वजा आणि अधिक वजा होईल, 5 मधून 1x गेला तर 4x घन उरेल आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजाचं चिन्ह येईल। आता परत सर्व बहुपदी लिहून घ्यायची आहे, 7x - 1, तर आता आपल्याला x चा तिसरा घात हवा आहे, म्हणजेच आणि तोही काय हवा आहे, ऋणमध्ये हवा आहे, म्हणजे आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये काय करावं लागेल, 4x - 1 गुणेला, आता 4x तर आहे पण वजा पाहिजे, आपल्याला उत्तरामध्ये वजा पाहिजे, मग उत्तरामध्ये वजा येण्यासाठी जे आहे आपल्याकडे x वर्गणी गुणावं लागेल, बरोबर की नाही, x वर्गणी गुणावं लागेल, म्हणजेच आपल्याकडे x चा घन येईल, म्हणजे 4x घन आणि वजा 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 अधिक होईल, आता या ठिकाणी अधिक x वर्ग येईल। मग आपण आपली पद जी आहे वजा 3x आणि अधिक इथे एक x असू शकतो, कारण की 1x वर्ग आपण लिहू शकतो, वजा 7x - 1, चिन्ह बदल करायचा आहे, इथे अधिक आणि इथे जो आहे तो वजा होईल, तर बघा इथे 0 येईल, त्याचप्रमाणे इथे वजा वजा अधिक होईल, म्हणजे 0 अधिक 1 जे आहे 1x वर्ग येईल, बरोबर। ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 1चं चिन्ह जे आहे वजा लागेल, ठीक आहे। नंतरच्या संख्या आपण जसच्या तशा लिहून घेणार आहोत, वजा 1, तर आता आपल्याला x वर्ग हवा आहे आणि इथे 4x आहे, ठीक आहे। आपल्याला x ची कोटी बघायची, संख्या कोणती आहे ते बघायचं नाही, उत्तर शेवटी आपल्याला जे आहे बहुपदीच्या कोटींचं बघायचं आहे, तर इथे x ची कोटी आहे 1 आणि या ठिकाणी x ची कोटी आहे 2, तर कोणत्याही संख्येचं जे आहे उत्तर 1 येण्यासाठी काय करावं लागेल ते आपण बघूया। पहिल्यांदा आपण नियमितप्रमाणे आपलं पद लिहून घेऊया, 4x - 1, तर आपल्याला गुणाकार करायचा आहे, म्हणजेच आपल्याला जे आहे भागाकार मिळून जाईल। गुणाकार कोणती संख्या करावी की जेणेकरून मला जे आहे x वर्ग हवा आहे, पहिल्यांदा मी चिन्हाचा विचार करेल, कारण की मला हे थोडं अवघड वाटतंय, म्हणून आपण सोप्या पद्धतीने करूया। पहिल्यांदा चिन्हाचा विचार करूया, मला वजाचं चिन्ह हवं आहे, या ठिकाणी जे आहे वजाचं चिन्ह नाही आहे, मग मी वजाचं चिन्ह देईल। नंतर मला जे आहे या ठिकाणी x चा घातांक 1 दिसतोय आणि मला हवा आहे x चा वर्ग, तर मी x देईल, ठीक आहे। x दिल्यानंतर जे आहे आता माझ्याकडे जे आहे x वर्ग तर आला, परंतु जे आहे 4 हा कटत नाही आहे, तर कसा कटायचा, तर आपल्याला काय करावं लागेल, छेदामध्ये 4 द्यावं लागेल, ठीक आहे। छेदामध्ये जर 4 दिला आपण, आता आपण रफमध्ये याला करून बघूया कसं ते मी तुम्हाला सांगते, फक्त 4चा विचार 4x चा विचार करूया आणि आपण जे आहे आपला घेतलेला पद याचा विचार करूया, वजा x/4 याचा जे आहे आपण गुणाकार करूया। तर गुणाकारामध्ये काय होत असतं, गुणाकारामध्ये सारखे पद हे कट होत असतात, बघा हे तलवारीसारखं असतं, मग सारखे जर पद दिसले तर आपल्याला लगेच काटकूट करून घ्यायचे असते, इथे 4 आणि इथे 4 कटणार आहे, म्हणजेच काय उरलेलं आहे आपल्याकडे, तर वजा x वर्ग उरलेला आहे,
ठीक आहे, कळलं तुम्हाला? म्हणून जे आहे आपण इथे लिहिणार आहोत की आता फक्त आपण 4x गुणलेलं आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय आलेलं आहे इथे वजा x वर्ग. ठीक आहे, मग आपण जे आहे वजा x वर्गनेच 1ला गुणणार आहोत. तर वजा 1ला वजा x/4 गुणणार आहोत. तर बघा तर गुणाकार कसा होणार आहे, तर गुणाकार चिन्हांचा गुणाकार करूया. तर वजा वजा धन होणार आहे, म्हणजेच इथे x येणार आहे आणि या ठिकाणी जे आहे आपलं खाली जे आहे 4 येणार आहे, x/4. मग आपण लिहून घेणार आहोत अधिक x/4. समजलं असेल तुम्हाला? आपण कशाने भागलेलं आहे, तर वजा 4x/4 हे लिहून घेऊया. मग आपली पद्धत जी आहे वजा x वर्ग आणि अधिक x/4. आता x 7xच्या खाली का बरं लिहिला, कारण की 7xची कोटीसुद्धा 1 आहे आणि xची कोटीसुद्धा 1 आहे, म्हणून जे आहे चिन्ह बदल होणार आहे अधिक आणि इथे वजा. इथे 0 राहिलेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे आता आपल्याला वजा 7x आणि वजा x/4 यांचं काय व्यवस्थित वजाबाकी करायची आहे. व्यवस्थित म्हणजे काय करायचं आहे, तर इथे 0 आलेलं आहे आणि या ठिकाणी वजा 7x दिसतंय आपल्याला. 7x वजा x/4 यांची वजाबाकीचं उत्तर काय येईल, तर बघा अपूर्णांकाची वजाबाकी करताना आपण काय करतो, तिरपा गुणाकार करतो. म्हणजेच काय येईल 7×28 x वजामध्ये येईल आणि नंतर इथे छेदस्थानी 1 देऊया वजा x. बघा वजा x आणि या ठिकाणी छेदांचा गुणाकार 4×1=4 वजा 28x वजा x बरोबर किती होईल 29x आणि छेदामध्ये येईल 4. आपल्याला यांची वजाबाकी यांच्या खाली लिहायचं आहे. चिन्ह कोणतं लिहायचं आहे, तर वजाचं चिन्ह लिहायचं आहे, म्हणून 29x/4. आता जे आहे आपण वजा 1 लिहिणार आहोत. वजा 1 लिहिणार आहोत. आता आपल्याला 29x/4 हवा आहे आणि आपल्या भाजकामध्ये कोटी किती आहे 1 आहे आणि या ठिकाणी सुद्धा 1 आहे. तर आपल्याला जे आहे आता कोणत्या संख्येने भागायचं आहे जेणेकरून आपल्याकडे 29x/4 येईल. तर आपण जे आहे आता भाग द्यायचा आहे तो म्हणजे 29/16. कसं ते मी तुम्हाला सांगते. तर आपण समीकरण तयार करून बघूया की 29/16नीच आपण का बरं भागायचं. तर आपल्याकडे काय आहे 4x आहे. 4x आहे. पहिल्यांदा आपण 4xचाच विचार करूया. 4x भागेला किती करायचे, किती म्हणजे आता x आपल्याकडे हे चल आपण वापरलेलं आहे म्हणून समजण्यासाठी आपण y घेऊ. कितीने भागायचे जेणेकरून आपलं उत्तर जे आहे 29x/4 येईल. कळलं का? 29x/4 येईल. तर आपण बघूया आपल्याला y हे पद काढायचं आहे, म्हणजे ते डावीकडे नेऊया आणि 29x/4. आता इथे जे आहे हे भागाकारामध्ये आहे पद, आपल्याला गुणाकारात करावं लागेल. गुणाकारात करताना जे आहे आपल्याला काय करावं लागतं, तर व्यस्त करावं लागतं. मग आपण जे आहे 1/4x करणार आहोत. आपल्याला सारखी पदं दिसत असेल, कट होत असेल तर ते कट करून घ्यायचे आहे. मग काय कट होतं आहे, फक्त x कट होतो आहे आणि काय उरतं आहे तर 29 आणि 4 चूक किती होतात, तर 4 चूक होतात 16, म्हणून 29/16 आपल्याला भागायचं आहे. आता जे आहे आपण जेव्हा 4xला 29/16 गुणल्यास आपल्याकडे जे आहे 29x/4 हे उत्तर येतं. आता 1ला वजा 1ला जर आपण 29/16 गुणलं, 29/16 गुणलं तर आपल्याकडे उत्तर काय येईल बघा 29×1 आणि 16×1 हे उत्तर येईल. तर लक्षात ठेवा. लिहू शकतो 4x गुणेला 29/16 केल्यास आपल्याकडे उत्तर येईल 29x/4. कसं 4×1=4, 4 चूक 16. आलं का उत्तर?
29x आणि 4. नंतर जे आहे आपण वजा 1ला 29/16 गुणल्यास उत्तर काय येईल, तर यामध्ये पहिल्यांदा आपण समजण्यासाठी 1 देऊन देऊया आणि गुणाकार करून घेऊया सरळ सरळ. तर 29×1 = 29 वजा 29 येईल आणि 16×1 = 16. तर आपल्याकडे उत्तर काय आलेलं आहे, वजा 29/16. या ठिकाणी आपण वजा 29/16 घेणार आहोत. आणि आता जे आहे आपल्याला चिन्ह बदल करायचे आहे. वजाचं अधिक होईल आणि या ठिकाणी वजाचं अधिक होईल. मग यांचं जे आहे वजाबाकी होऊन जाईल पहिल्या पदाची आणि दुसऱ्या पदाची आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी वजाबाकी आहे, याच्या ठिकाणी बेरीज आहे. आता मग काय करायचं आहे, यांची वजाबाकी होईल निश्चितपणे. सुरुवातीला जो आहे आपण 16 आणि 1ला गुणणार आहोत. तर उत्तर काय येईल आपल्याकडे, वजा 16 आणि 29×1 = 29 अधिक चिन्ह आणि छेदाला गुणावे, तर 16×1 = 16. आता एका ठिकाणी वजा आहे, एका ठिकाणी अधिक आहे, म्हणजे यांची निश्चितच वजाबाकी होईल. तर 16मधून जे आहे 29 जाऊ शकत नाही. मग आपल्याला पहिल्यांदा वजाचं चिन्ह द्यावं लागेल आणि 29मधून 16 काढले आपण तर 13 हे उत्तर येतं. आणि जे आहे छेदामध्ये 16 जसेच्या तसे लिहायचे आहेत. 16 जसेच्या तसे लिहायचे आहे. म्हणजेच जे आहे आपल्याकडे वजाबाकी आपला आलेला आहे 13 वजा 13 छेदामध्ये 16. मग आपण उत्तर लिहिणार आहोत भागाकार बरोबर x घन वजा x² वजा x छेदामध्ये 4 आणि वजा 29/16. ओके. आणि बाकी लिहिणार आहोत, बाकी असेल आपली आताच लिहिलेली वजा 13/16. तर अशा प्रकारे जे आहे आपण सराव संच सोडवलेला आहे. तुम्हाला जर आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.